दरवर्षी वारकरी वारीला जातात. आता ही वारी चालू आहे. पण आपण मात्र प्रत्येक जन्मी संसाराची वारी करत असतो, कारण या वारीचं महत्व आपल्याला कळत नाही. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सज्जन हो. अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. सुखी संसाराचा पासपोर्ट याच्या तिसऱ्या भागात आपण आहोत. संसार तापे तापलो मे देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. खरंच या संसारात कुटुंबाची सेवा करता करता आपण खूप तापलेलो असतो. आपल्याला वारीला जायला तर जमत नाही, कारण संसाराचे पाश आड येतात. दरवर्षी वारकरी वारीला जातात. आता ही वारी चालू आहे. पण आपण मात्र प्रत्येक जन्मी संसाराची वारी करत असतो, कारण या वारीचं महत्व आपल्याला कळत नाही. जशी पांडुरंगाची वारी आहे तशीच संसाराची वारी आहे. खरं पाहिलं तर दोघांमध्ये काय साम्य आहे, तर तिथेही चालावं लागतं, इथेही चालावं लागतं. वारीत चालताना ऊन वारा पाऊस चिखल सगळ्याला सामोरं जावं लागतं. संसारामध्ये सुख दुःख उद्वेग चिंता ह्या सगळ्याला सामोरं जावं लागतं. सहनशीलता तिथेही लागते आणि इथेही लागते. वारीमध्ये श्रद्धा लागते, तर संसाराच्या वारीमध्ये प्रेम लागतं. वारीत कोणीही कुरकुर करत नाही. जिथे मुक्काम असेल तिथे थांबतात. जसं मिळेल तसं पुढे जातात. आपण मात्र घरामध्ये तक्रारी करतो, कुरकुर करतो. वारीमध्ये जशी तितिक्षा असते तशी संसारात परीक्षा असते. वारीमध्ये सगळे एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकांना साथ देतात. तशीच साथ आपण आपल्या घरातल्या लोकांनाही दिली पाहिजे. तसंच सांभाळून घेतलं पाहिजे एकमेकांना. आपली संस्कृतीच या कुटुंब व्यवस्थेवर आधारित आहे. अयन निजः परवेती गणना लघुचेतसा, उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. अयन निजः परोवेती गणना लघुचेतसा. हा माझा, हा परका, ही जी भावना आहे ही कोत्या मनाची भावना आहे. ज्यांचं उदार अंतःकरण असतं त्यांच्यासाठी हा संपूर्ण संसार एक कुटुंबासारखा असतो. वसुधैव कुटुंबकम ही जर आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, तर आपल्या कुटुंबाला आपण का आपलं मानत नाही आणि त्यांच्या गुणदोषांसह त्यांना का स्वीकारत नाही. संसाराच्या वारीमध्ये प्रेम लागतं. वारकरी नामस्मरणात वारी करतात, त्यामुळे त्यांना या कशाचंच सुखदुःख होत नाही. आपण मात्र नाम विसरतो, म्हणून आपल्याला सुखदुःख होतं. हा फरक आहे पांडुरंगाच्या वारीमध्ये आणि आपल्या संसाराच्या वारीमध्ये. जसं वारीमध्ये एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करतात, असंच जर निस्वार्थ प्रेम आपल्या घरात असेल, एकमेकांच्या चुका काढण्याऐवजी जर एकमेकांना आधार दिला, हे माझ्याच वाट्याला का अशी तक्रार न करता जर आपण प्रपंच केला, तर आपलं घर सुद्धा या दिंडीसारखंच आनंदी होईल. वारी आपल्याला हेच शिकवते. एकमेकांना आधार देत चालत राहा, एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करा, तक्रार करू नका, एकमेकांचा स्वीकार करा. हेच जर आपल्या संसारात उतरलं तर आपली ही संसाराची वारी आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारी साधनाच ठरू शकते. वारीला जाताना मन खूप आनंदी असतं, कारण पांडुरंगाची भेट होणार असते. पण परत वारी मात्र फार कष्टदायक असते. सुधीर महाबळ यांनी परतवारी हे पुस्तक लिहिलंय. यामध्ये त्यांनी परतवारीचे अनुभव लिहिले. वारीवरून परत येताना मन खूप कष्टी असतं. आपली ही संसाराची परतवारी होऊ नये म्हणून आपल्याला काय करायला हवं, तर आपल्या संसारातच पांडुरंगाला शोधायला हवं. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्यातच आपण अडकू. खरंच जन्माला येणं हा सोहळा मानला जातो आपल्याकडे, पण त्या गर्भामध्ये काय यातना होतात ते त्या जीवालाच माहिती असतं. जन्माला आलो की आपण ते दुःख विसरतो आणि परत या संसारात रमतो.
मग एक एक वाटचाल चालू होते संसाराची. पण ह्या सगळ्या वाटचालीत सावधानता महत्वाची असते. या आधीच्या भागामध्ये आपण सावधानता हा पासवर्ड बघितला. तसंच या आधीच्या भागामध्ये लग्न म्हणजे एकरूपता हेही आपण बघितलं. शिवाजी सावंत म्हणतात, लग्न म्हणजे तरुण मनाला ज्याची नेहमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतलं मौक्याचं ठिकाण. दोन मनांचं मधुर मिलन. प्रत्येकाला संसार हा मांडावाच लागतो. संसार मांडते हे प्रसिद्ध गाणं आहे. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते, संसार मांडते. या गाण्याच्या शेवटच्या ओळी आहेत. हातात आज माझ्या सौभाग्य दान आले, ठेवू कशी कुठे ग मी बावरून गेले. माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते, संसार मांडते. इथे माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते ह्या ओळींपाशी जरा विचार करत थांबले तेव्हा दोन गोष्टी लक्षात आल्या. खुळं सुख म्हणजे वेड प्रेम, तिचं उत्कट प्रेम आहे. आणि खरंच उत्कट प्रेम हे थोडं वेडं असतं. पण इथे खुळ्या सुखाला या शब्दाचा आणखीन एक अर्थ आपण घेऊ शकतो, ते म्हणजे तात्पुरतं सुख, अशाश्वत सुख. संसाराचं सुख हे असंच अशाश्वत आहे, तात्पुरतं आहे. लग्न करताना आपल्याला खरंच असं वाटतं की आता सगळं आलबेल होणार, आपला संसार खूप सुखाचा होणार. पण हे एखाद्या सुंदर फुग्यासारखं असतं, कधी फुटेल सांगता येत नाही. खरं तर हे संसाराचं सत्य आहे. पण तरीही आपण किती थाटामाटात लग्न करतो. आज जितक्या थाटामाटात लग्न होतात तितकाच आरडाओरडा करत कोर्टात घटस्फोटाचे दावे मांडले जातात. याच्या मागचं कारण आहे आताची विवाह पद्धती. पूर्वी वैदिक पद्धतीने विवाह व्हायचा, आता मात्र संगीत, मेहंदी, फोटोशूट म्हणजे विवाह हे समीकरणच झालेलं आहे. आता तर प्री वेडिंग शूटचं पण एक नवीन फॅड निघालं आहे, ते तर फारच वाईट. पण आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होतं, नेमका विवाहाचा अर्थ काय आहे, गुरुजी काय सांगतात, विवाह संस्कार नेमका काय आहे, हेच आपल्या ध्यानात येत नाही. आणि त्यामुळे तटातट लग्न तुटतात. खरं तर आपली संस्कृती, आपला हा विवाह संस्कार इतका मोलाचा आहे, त्यामध्ये गुरुजींनी जर आपल्याला तो समजावून सांगितला तर आपल्याला त्याचं खरं महत्त्व कळेल आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर नक्कीच होईल. तेव्हा विवाह पद्धती जर आपण थोडी बदलली, पूर्वीसारखी केली, तर घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल. आता घर संसार म्हटला की कुरबुरी होतातच. अशा काही घरात कुरबुरी झाल्या की मला मनाचा श्लोक आठवतो. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. हा श्लोक जेव्हा मनात येतो तेव्हा खरंच मन एकदम शांत होतं आणि पुढच्या कामाला गती येते. महाराजांच्या विचारातलं घर कसं असावं हे सांगणारी एक समर्पक कविता आहे. भांड्यालाही भांडे लागता विसरून जावे क्षणामध्ये, भांड्यालाही भांडे लागता विसरून जावे क्षणामध्ये. परस्परांना समजून घ्यावे अढी नसावी मनामध्ये, परस्परांना समजून घ्यावे अढी नसावी मनामध्ये. ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यामधूनही स्नेह जपावा मनामध्ये. लळा जिव्हाळा मनी असावा, लळा जिव्हाळा मनी असावा, नको उमाळावर करणे. नको घराला गर्वधनाचा, लीन राहावे प्रभुचरणी. रात्रंदिन त्या दयाघनाचा वास असावा घरामध्ये. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. भांड्यालाही भांडे लागता विसरून जावे क्षणामध्ये, भांड्यालाही भांडे लागता विसरून जावे क्षणामध्ये. या दयाघनाचा वास जर आपल्या घरामध्ये असेल तर आपलं कुटुंब एकोप्याने राहील.
काल परवाच आम्ही टिटवाळ्याला तपस्वींच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरामध्ये प्रशस्त देवघर आहे. या कुटुंबाविषयी आपण पुढच्या भागात जाणून घेणारच आहोत. श्री महाराजांच्या वचनातलं घर कसं असतं हे त्यांच्याकडे गेल्यानंतर कळतं. खरंच सासू सासऱ्यांच्या प्रेमाखातर डोळ्यातून पाणी येतं अशी पहिलीच सून मी काल बघितली. तपस्वी कुटुंबियांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्याकडून एक सूत्र मला मिळालं. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. जो नेहमी नम्र असतो आणि वृद्धांची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये 4 गोष्टी वाढतात. कुठल्या? आयुष्य, विद्या, यश आणि बळ. सुधाताई परुळेकर यांनी एक छान कमेंट टाकली आहे. सुधाताई लिहितात, खरं तर हा विषय गहन आहे पण आपण अतिशय सोपा करून सांगितला. कवितेचं समर्पक आणि मार्मिक सादरीकरण छानच. पुढे त्या लिहितात की नवीन पिढीला कम्फर्ट झोनमुळे स्ट्रगलचं महत्त्व आणि त्याची जाणीव नसल्यामुळे संयुक्त कुटुंबांची उपयुक्तता आउटडेटेड वाटते, ज्याचा पुढील भागात समावेश करावा ही विनंती. सुधाताई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आताची मुलं स्ट्रगल करत नाहीत असं नाही, त्यांचा स्ट्रगल थोडासा वेगळा आहे. आताची पिढी संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहायला तयार होत नाही. म्हणजे आमच्या अपर्णाताई तर म्हणतात की हल्लीच्या मुली विचारतात की घरामध्ये किती डस्टबिन आहेत. याच विषयावर काही दिवसांपूर्वी आम्ही समितीमध्ये चर्चा केली. समिती म्हणजे राष्ट्रसेविका समिती. जसं RSS आहे तशीच राष्ट्रसेविका समिती आहे. आम्ही दर रविवारी इथे एकत्र भेटतो, प्रार्थना होते आणि विविध विषयांवर चर्चा होते. तर अशी चर्चा आमची याच विषयांवर काही दिवसांपूर्वी झाली. तर प्रत्येकीचा सूर असाच होता की एकत्र कुटुंब पद्धती पाहिजे. खूप प्रश्न सुटतात. जशी आजी आजोबांना नातवांची गरज असते तशीच नातवांनाही आजी आजोबांची गरज असते. घरात मोठी माणसं पाहिजेच. घरात जर मोठी माणसं असली तर बरेच प्रश्न सुटतात. त्यांच्या अनुभवाचा निश्चितच पुढच्या पिढीला फायदा होतो. पण एक सूर असाही होता की काही वेळा आई चॉकलेट नको म्हणते आणि आजी मात्र विकत आणून देते. हे उदाहरणादाखल मी सांगितलं, पण अशाही काही घटना घडतात की ज्यामुळे बरेचदा घरामध्ये वाद निर्माण होतात. तर यासाठी दोन्हीही पिढींनी एकमेकांना समजून घेणं हाच यावर उपाय आहे. कारण मागच्या पिढीचा अनुभव हा आपल्याला खूप काही शिकवतो आणि नवीन पिढीनुसार बदललं तर आजी आजोबांनाही खूप छान राहता येतं. खरं तर हा एक वेगळा विषय आहे. हा पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचा विषय आहे. हा विषय खरं तर साहित्य संवाद यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडता येईल. साहित्य संवादमध्ये हा विषय आपण नक्की घेऊया. या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की द्या. तिथे या विषयावर आपण आणखी चांगल्या पद्धतीने चर्चा करू शकतो. हा नव्या जुन्या पिढीचा मेळ साधायला एकच महत्वाचा पासवर्ड जो आपण मागच्या भागातही बघितला तो आहे सावधानता. आणि आजच्या भागात जो आपण पासवर्ड बघितला तो आहे निस्वार्थ प्रेम. सावधानता आणि निस्वार्थ प्रेम असेल तर दोन्हीही पिढी गुण्या गोविंदाने एकमेकांसोबत राहू शकतात. श्री महाराज म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा. खरंच हा प्रपंच खेळासारखा मानला तर खूप मज्जा येते खेळायला. म्हणजे नाटकामध्ये नाही का, एकच नट असतो, तो किती वेगवेगळ्या भूमिका करतो. प्रत्येक वेळी प्रत्येक नाटकात त्याला वेगळी भूमिका करावी लागते आणि त्या भूमिकेशी तो त्या वेळा करता किती समरस होतो. आपणही आपल्या वाट्याला आलेली भूमिका अशी समरस होऊन पार पाडली तर किती मजा येईल हा खेळ खेळण्यात. भूमिका बदलते, वेळ बदलतो, त्यानुसार आपल्यालाही बदलावं लागतं. हा स्वीकार करणं, निस्वार्थ प्रेम करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अध्यात्म गरजेचं आहे. आपल्या आयुष्याचा काळ कसा जातो आपल्याला कळत नाही, तेव्हा आपल्याला काळानुसार वेळेनुसार बदल हा करावाच लागतो आणि तो जर सहज केला
तर आपणही आनंदी राहू आणि आपली पुढची पिढीही आनंदी राहील. हा काळाचा महिमा श्रीधर स्वामींनी एका पदातून सांगितलाय. सावधान सावधान वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी चढे अभिमान, नसे स्वरूपाची जाण, सावधान सावधान. 30ची होय भरती, कन्या पुत्र लाभ होती, त्याचीच पडे भ्रांती, नसे स्वरूपाची स्थिती, सावधान सावधान. 40 वर्ष होता, डोळा 40 आली, नेत्रामाची भूल पडली, येता न दिसे जवळी, सावधान सावधान. 50ची होय भरती, दंतपंक्ती हाली ती, श्याम केस शुभ्र होती, त्याला म्हातारा म्हणती, सावधान सावधान. 60ची बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी, वस वस लागे पाठी, त्याला हसती पोरटी, सावधान सावधान. 70च्या विवंचना, मग होती यातना, बसलिया उठवेना, उठलिया चालवेना, सावधान सावधान. वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. 24 मिळून 80, मग झाला वेशोवेशी, जळाविण मासा जैसा, जीव होतो का 22, सावधान सावधान. 9 पुढे दिले पुच्च, तिथे राहिले पुच्च, म्हणतसे माझे माझे, आता कोण आहे तुझे, सावधान सावधान. वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला, जन म्हणती मेला मेला, मोठ्या आनंदाने गेला, सावधान सावधान. वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. आता म्हणे गुरुदास, सोडा संसाराची आस, सांगतो मी सज्जनास, धरा सद्गुरूंची कास, सावधान सावधान. वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. श्रीधर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कायम सावधान राहून रामनामाचा जप करून घराघरातून आपण निस्वार्थ प्रेम जपूया. सज्जन हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. याच्या पुढच्या भागामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आपण तपस्वी कुटुंबियांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याकडून सुखी संसाराचा पासवर्ड जाणून घेणार आहोत. हा विशेष भाग बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया. समारोप अर्थातच प्रार्थनेने करूया. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.